नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जे आपलं जीवन सुधारू इच्छित असतात ते कधीही वाढणं सोडत नसतात. आपल्यातील दडलेल्या शक्तीपर्यंत पोहोचू इच्छित असाल तर सतत सुधारणा करीत राहा. बारकाईने निरीक्षण करा आणि आपली हुशारी वाढवा. ज्ञान सतत वाढवत राहा. सेवा आणि मदतीचा परीघ वाढवा. बदलाला घाबरणं सोडा आणि आव्हानांचा सामना करा. संकटात आपण जास्त शिकतो. संकट समोर आल्यानंतर आत्मविश्वास डळमळीत होत असतो. प्रत्येक गोष्ट संपल्यासारखे वाटते. अनपेक्षित अडथळे समोर उभे राहतात. हीच वेळ आत्मविश्वास दाखवण्याची असते. अडथळा जेवढा मोठा असेल तेवढाच जास्त आत्मविश्वास डळमळीत होत असतो. प्रत्येक गोष्ट संपल्यासारखे वाटते. अनपेक्षित अडथळे समोर उभे राहतात तेव्हा आत्मविश्वासानं राहणं गरजेचं असतं. जेवढा अडथळा मोठा असेल तेवढाच जास्त आत्मविश्वास असतो. माणूस नेहमीच्या सामान्य परिस्थितीपेक्षा संकटात दसपट जास्त शिकत असतो. संकट एक काल्पनिक गोष्ट आहे ज्याविषयी आपण विचार करतो आणि त्याच्या भीतीनेच घाबरून जातो. संतुलित दृष्टिकोन ठेवणारे जास्त निडर असतात. आधीच चिंता केल्यास फायदा नव्हे तर तोटा होत असतो. चिंता तर्क सुसंगत नसते तर ती भविष्यातील एखादी काल्पनिक स्थिती घेऊन येत असते. प्रत्येकजण सुखी होऊ इच्छित असतो. वास्तविक खरं सुख मानसिक शांतीत आहे आणि मनःशांती धर्माला शरण गेल्यामुळेच मिळते. आज आपली स्थिती कस्तुरीच्या शोधात फिरणाऱ्या मृगाप्रमाणे आहे. जशी कस्तुरी त्याच्या नाभीतच असते तसंच आपलं सुख हे आपल्या अंतर्मनात दडलेलं असतं. ज्या व्यक्तीने या अंतर्मनातून धर्माचा आधार घेतला आहे तोच सुखी झाला. मृत्यूनंतर परलोकी आई वडील मुले पत्नी नातेवाईक मित्र कोणीही हवं. त्यामुळे मन शांत राहतं आणि या मनशांतीपासून आपल्याला खरं सुख लाभू शकतं. तेव्हा आपल्याला सुख हवं असेल, सुखी राहायचं असेल तर ते तुमच्या आतमध्येच आहे. कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी संत तुकारामांनी हरिनामाचा उपयोग करून घेतला. आपल्याकडे एखादा संत झाला की त्याची पूजा करायची, त्याला देवत्व प्रदान करायचं आणि आपण निवांत राहायचं अशी पद्धत पडून गेली आहे. पण आज मात्र नुसती पूजा करून भागेल अशी परिस्थिती नाही. आज या संतांच्या चारित्र्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची आणि त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. ऐकणं म्हणजे कृती करणं आणि अभ्यासणं म्हणजे आत्मसात करणं, आत्मानुभूती घेणं हे समजून घ्यायला हवं. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव असावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो. बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं. पदसुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगला राहत असतो. सुपीक मनावर नापीक मनाची सावकारकी झाली की आयुष्य कर्जबाजारी होतं. जगात तीच लोकं पुढे जातात जी सूर्याला जागं करतात आणि जगात तीच लोकं मागे राहतात ज्यांना सूर्य जागं करतो. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतच असतो. फक्त तुमच्याकडे संयम असणं खूप गरजेचं आहे. आपण जी सेवा करतो ती दुसऱ्यांसाठी ही भावना माणसाला अहंकारी बनवते. आपण जी सेवा करतो ती आपल्या कल्याणासाठी ही भावना माणसाला प्रेमळ बनवत असते. तेव्हा एखाद्याची सेवा करा, पण सेवा केली म्हणून अहंकार ठेवू नका. प्रेमळ राहा, प्रेमाने राहा, काम करत राहा. आजचे जीवन तणाव आणि दगदगीचं आहे हे कटू सत्य आहे. हा तणाव दूर करून जीवनात बहार आणण्याचा तुम्हालाच प्रयत्न करायला हवा. त्यासाठी खालील प्रकारे आपल्या अवतीभोवती विखुरलेला आनंद वेचत राहा. रोज त्याच डायनिंग टेबलवर त्याच त्या पद्धतीनं जेवण करणं बरेचदा बोर वाटू लागतं. यासाठी जरा जेवणाची जागा बदलून बघा. तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. तेव्हा करत राहा, होत राहतं. एखाद्या दिवशी आपल्या पतिराजांना आपली सेवा करण्यासाठी संधी द्या. रोज त्यांना गरम जेवण देण्याचा आपणच ठेका घेतला नाही. जर ते खरोखरच तुमच्यावर प्रेम करत असतील, तुमची केअर करत असतील तर अवश्य काही मदतही करू शकतात. यासाठी दोघांचं एकमेकांवरती प्रेम असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यांना वेळ देणं, त्यांनी तुम्हाला वेळ देणं हेही गरजेचं आहे. व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना स्वतःला चांगलं ओळखलेलं असणं जरुरीचं आहे. स्वतःच्या कृतीची दखल न घेता कुठलाही प्रयत्न न करण्यापूर्वीच मला जमणार नाही असा ग्रह करून घेणं हे बरोबर नाही. मैदानावर एक मुलगा तू का खेळत नाही असं शिक्षकाने विचारले तर तो मुलगा म्हणाला मला हा खेळ जमणार नाही. इतर मुले मला हसतील.
मुलांच्या मनातील न्यूनगंड शिक्षकाने काढून टाकला. तेव्हा तो इतरांबरोबर मैदानात खेळू लागला आणि बऱ्यापैकी क्रीडापटू झाला. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळील व्यक्तिमत्व गुणांची दखल घ्यावी आणि ती वाढीला लावण्याचा कसून प्रयत्न करावा. आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तसेच सुधारण्यासाठी इतरांच्या मदतीची आवश्यकता असते, हे लक्षात ठेवावं. माणूस घाणी आणि कुढ्या प्रवृत्तीची व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं एक मूल्य असतं आणि ते मूल्य त्या व्यक्तीनं शोधावं आणि त्यानुसार तिचं काम करत राहावं. कर्म जसं तुम्ही कराल तसंच तुमच्यासोबत होईल, कारण कर्म नेहमी परत येतं. तुम्ही कोणाला आनंद दिला तर तुमच्याकडे त्याहूनही दुहेरी आनंद येईल. जर तुम्ही कोणाचं मन दुःखाहून आनंद मानलात तर तुम्हालाही तितक्याच वेदना भोगाव्या लागतील. म्हणून जसं कराल तसंच अनुभवाल. त्यामुळे शक्य तितकं चांगलं करा. तुमच्यासोबत दुसरे कसे वागतात हे विसरून तुम्ही दुसऱ्यांशी कसं वागता यावर लक्ष द्या, कारण वाईट कर्म माणसाच्या पाठी जन्मानुजन्मी लागलेलं असतं आणि प्रत्येक जन्मात त्याचा हिशोब हा द्यावाच लागतो. कोणाला फसवणूक, खोटं, कपट करून माणूस कधीही शांततेने जगू शकत नाही. कर्म अशी गोष्ट आहे की त्याचे परिणाम तुमच्या मुलांनाही भोगावे लागू शकतात. म्हणून लोभ, मत्सर, अहंकार सोडून नात्यामध्ये प्रेम आणि माणुसकी ठेवा. कोणाकडे काय आहे किंवा नाही हे विसरून फक्त देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. एक दिवस तुमच्याकडे जगातली सगळी संपत्ती असेल. फक्त मन शुद्ध ठेवा आणि माणुसकी जिवंत ठेवा. माणुसकी असेल तरच तुम्हाला किंमत आहे, अन्यथा तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या पैशाला, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान याला कोणीही विचारत नाही. घरात असो की प्रवासात आम्ही अगदीच माफक सामान घेऊ इच्छितो. वाढीव पसाऱ्याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. अगदी हेच सूत्र जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंबलं तर तुमचं जीवन नक्कीच सुखी होईल. साधं सोपं मनाच्या कप्प्यात पोचणारं शल्य, उणीव, खंत हेच तुमच्या आयुष्यातील बंध आहे. तर कर्तव्य, समाधान, कृतज्ञता, आनंद हीच तुमची मुक्ती आहे. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचं सुख हरवू नका. चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही, पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं, हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा. क्षितिजापाशी झुकते ते आकाश असतं, आसवांनी जोडलं जातं ते प्रेम असतं आणि क्षणोक्षणी रंग बदलतं ते जीवन असतं. आणि सुख दुःखाची देवाणघेवाण जिथे असते तेच मनापासून जुळलेलं नातं असतं. तेव्हा नाती जोडत राहा, माणुसकी जपा, तीच तुमच्या उपयोगी येणार आहेत. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.